परळी नगर परिषदेची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नगराध्यक्षपदासाठी. ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल ताई, तुम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? सर्वप्रथम मी आमचे महायुतीचे खंबीर नेतृत्व आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब व आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांनी मला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच सर्व वरिष्ठ नेतेगण, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी यांचे देखील मी यावेळी आभार व्यक्त करते. परळीतील असे कोणते प्रश्न आहेत त्यावर तुम्ही आता काम करणार आहात? मी परळीचा चौफेर व सर्वंकष विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. महिलांसाठी असं काय काम करणार आहात तुम्ही, महिला उमेदवार आहात? एक नगराध्यक्षपदासाठी मी उभी आहे व नगराध्यक्ष या नात्यानं मी सर्वंकष विकासाचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. पण तुमचा प्रश्न महिलांच्या दृष्टिकोनातून असल्यामुळे मी महिला सक्षमीकरणावरती आम्ही जास्तीत जास्त भर देऊत व महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊत, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग वाढवूत. महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतालयांची व्यवस्था करणं मला अत्यावश्यक वाटतं आहे. तसेच महिलांसाठी 24 तास एक हेल्पलाईन आम्ही चालू करू. जनतेचा तुमच्याकडे पाठिंबा आहे का, कल आहे का जनतेचा तुमच्याकडे, असं वाटते का तुम्हाला? हो, निश्चितच आहे. कारण माझे पती माजी नगराध्यक्ष श्री बाजीरावजी धर्माधिकारी यांनी माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली परळीचा विकास साधला व परळीतील जनतेचे त्यांनी मन जिंकलेले आहे. त्या पद्मश्री भैया धर्माधिकारी यांच्या पत्नी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्वांगीण विकास परळीचा करणार आहोत. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.